देशामध्ये लोकसभा निवडणुका सुरू आहेत। याच पार्श्वभूमीवरती अखिल भारतीय मातंग संघाच्या वतीने काँग्रेसला यांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत सर काय सांगाल तुम्ही? काँग्रेसला पाठिंबा दिलेला आहे, देशामध्ये लोकसभा निवडणुका सुरू आहेत, अखिल भारतीय मातंग संघाच्या वतीने तुम्ही काँग्रेसला पाठिंबा दिलेला आहे। या निवडणुकीमध्ये एकूणच काय सांगाल? साहेब असं आहे, मी BG गायकवाड अखिल भारतीय मातंग संघाचा अध्यक्ष B गटाचा। साहेब ह्या देशामध्ये 10 वर्ष मोदींनी सत्ता भोगली, पंतप्रधान राहिले, परंतु देशहिताचं समाजहिताचं त्यांनी एकही काम केलेलं नाही। आज पुण्या महाराष्ट्रामध्ये मोदींनी फक्त खोटे आश्वासन दिले, पण ती पूर्तता केली नाही। जसं उदाहरण घ्या, 15 लाख मी प्रत्येकाच्या खात्यात टाकतील, त्यांनी टाकले का? नाही टाकले। रोजगार 2 कोटी लोकांना मी रोजगार देईल, त्यांनी दिलं का? नाही दिला। त्यांनी शेतकऱ्याचे प्रश्न किंवा दलितांचे प्रश्न किंवा इतर प्रश्न ते सोडू शकले नाही साहेब। आज त्यांच्याकडे एकही मुद्दा नाही की जेणेकरून ते लोकांना सांगतील की देशासाठी आम्ही हे केलं। म्हणून हे आता सरकार नको आहे, लोक कंटाळलेले आहे साहेब। आता मराठवाड्यामध्ये आम्ही जाऊन आलो, मराठवाड्यामध्ये सुद्धा देखील एकही माणूस असं त्यांना नीट नाटकं बोलत नाही, कारण हे नकोशी झालेल्या वातावरण असं देशात तयार झालेलं आहे। आणि आता त्यांना लोकांना बदल पाहिजे। ह्या देशात चांगलं वातावरण येण्यासाठी आता याच्यात आपल्याला बदल करावा लागणार आहे, तरच ह्या देशाचं आलबलं होईल। आज महाराष्ट्रामध्ये जे काही उद्योगधंदे होते हे गुजरातला घेऊन चाललं आहे। म्हणजे महाराष्ट्रातल्या मुलांनी काय ते गुजरातकडे भीक मागायचं का? आम्हाला नोकऱ्या द्या, म्हणजे येणारी पिढी हे आम्हाला माफ करणार नाही। हे कुठंतरी थांबलं पाहिजे। आणि म्हणून आम्ही अखिल भारतीय मातंग संघ B गटाच्या वतीने जाहीर पाठिंबा आघाडी सरकारला दिलेला आहे। आणि मुंबई शहरामध्ये चांगल्या प्रकारचं आघाडी सरकाराचं वातावरण निर्माण झालेलं आहे। आज आपण समजा 100 लोकांना जर विचारलं व तुम्ही कोणाला मतदान करणार, एकूण तुम्ही काँग्रेसला पाठिंबा देत आहे, त्या पाठीमागची काय भूमिका आहेत? कुठल्या मुद्द्यांना धरून तुम्ही काँग्रेसच्या पाठीशी जात आहे? एकूण महाविकास आघाडीच्या पाठीशी जात आहे? आम्ही महाविकास आघाडीला, जसं शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, आम्हाला ह्या मातंग समाजाच्या म्हणजे सत्तेपासून जरा दूरच आहे। तर ह्या पाठिंब्यामुळं माझ्या समाजाला विधानसभामध्ये एक संधी मिळेल, महानगरपालिकेमध्ये संधी मिळेल। क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाच्या ज्या शिफारशी आहेत लागू केलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी होईल, जेणेकरून समाजाला कुठंतरी काहीतरी मिळाल्यासारखं होईल। परत अण्णाभाऊ साठे महामंडळामध्ये आम्ही 5000 कोटी टाका म्हटलं, आता ते त्यांच्यावर आहे। आमचं मागणं काम आहे आणि त्यांनी तो विचार करावा, कारण हा समाज एक न्यायापासून याच्यापासून वंचित आहे। तर ह्या समाजाला कुठंतरी न्याय मिळेल म्हणून आम्ही जीवतोडपणे मुंबई शहरात कान्याकोपऱ्यामध्ये मुंबईच्या आमचे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत। आणि हे 100% की देशाचा पंतप्रधान बदलल्याशिवाय राहणार नाही, ही काळ्या दगडावरली रेस आहे साहेब। तुमच्या पाठिंब्याने किती महाविकास आघाडीला किती प्रमाणामध्ये फायदा होईल असं तुम्हाला साहेब असं आहे? आणि दुसरा माझा प्रश्न आहे, उत्तर मध्य मुंबईमधून वर्षा गायकवाड उमेदवार आहेत काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या, त्यांना किती फायदा होईल तुमच्या पाठिंब्यामुळे? साहेब असं आहे की मातंग समाजाचं जे मतदान आहे हे त्यांच्याच पडद्यामध्ये पडणार आहे। आता कालच आम्हाला याच्यावरून एअरपोर्टवरून फोन आला काही कार्यकर्त्यांचा की ताईचं पारडं जड आहे, कारण एक बदल हवा आहे, बदल। आणि त्यामुळं वर्षाचाही देखील 100% निवडून येतील। आणि इकडं ईशान्य मुंबईमध्ये संजय दिनाभाऊ पाटील हे सुद्धा निवडून येतील। ते तर म्हणजे विचारायचंच नाही, त्यांच्या इथं असं वातावरण तयार झालेलं आहे की लोक जाताच लगे म्हणतात, असं करतात, म्हणजेच हे निवडून येतील अशा प्रकारचं। म्हणजे 6 सीटा हां काँग्रेसच्या पडल्यात महाविकास आघाडीच्या पारड्यामध्ये पडल्याशिवाय राहणार नाही, असं मी ठाम मत आपल्यासमोर मांडतो। नक्कीच हे होते BG गायकवाड। देशामध्ये एक नवा बदल हवा आहे, यासाठी अखिल भारतीय मातंग संघाच्या वतीने यांनी महाविकास आघाडीला जाहीर पाठिंबा दिलेला आहे। मी गुणवंत दांगा, DRV न्यूज, मुंबई।